आज आम्ही बीड, तुम्ही विचारा म्हणजे ते उत्तर. आज बीडला पण जाणार आहोत. आज आम्ही बीड या ठिकाणी जाणार आहोत. ज्या दिवशी हे प्रकरण घडलं त्या दिवशी आमची महिला काँग्रेसची टीम फलटण इथे पोहोचली होती. त्या घरच्यांशी माझा संपर्क झाला. अतिशय बिकट परिस्थितीतून ती मुलगी डॉक्टर झालेली आहे. एक शेतकरी कुटुंबातली मुलगी डॉक्टर झालेली आहे आणि त्या घरावर जो घात झाला, त्यांच्या पाठीमागे उभे न राहता ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण चाललेलं आहे ते राजकारण महिलांसाठी शर्मेने मान खाली घालावं या पद्धतीचं आहे. गृहमंत्री सुद्धा अपयशीच आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मी सांगते की त्यांनी तर राजीनामा दिलाच पाहिजे, परंतु सरकार हे महिलांना संरक्षण देण्यास असमर्थ आहे, असं महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या वतीने मी आपल्याला सांगते. काल महिला आयोगाने संपदा मुंडे यांच्याबद्दल पत्रकार परिषद घेऊन एक तरफा क्लिक चिट दिली. त्याच्याकडे तुम्ही महिला काँग्रेस म्हणून कसं बघता? मला तर असं वाटतं की जज म्हणूनच रुपालीताई चाकणकर यांना बसवलं पाहिजे. ज्या पद्धतीचं स्टेटमेंट रुपालीताई चाकणकर नेहमी करतात, मला तर कधी कधी वाटते की त्यांनी स्त्री जन्मात जन्म घेऊन चूक केलेली आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार, ज्या पद्धतीने महिला आयोगचा कारभार चाललेला आहे, जनतेला माहिती आहे की तुम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्र चाललाय. देवाभाऊ, कुठं चालला हा महाराष्ट्र? महिलांच्या म्हणजे सुरक्षेचा फार मोठा प्रश्न भेडसावतोय. महिलांनी घराच्या बाहेर निघावं की नाही हे मला सांगा. रुपालीताई, एकीकडे तुम्ही क्लीन चिट देता, मला असं वाटतं तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे, त्याचबरोबर तुम्ही राष्ट्रवादी पार्टीच्या अध्यक्ष आहे. तुमच्या ऑफिसमध्ये महिलांना तुम्ही नाचवता, त्याकडे तुमचं लक्ष नाही, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. उलट तुम्ही असे प्रश्नाचे उत्तर देता की म्हणजे मी नाव नाही सांगणार, यांच्या काळामध्ये सुद्धा नाचत होत्या. एखादं साप येऊन तुम्हाला चावला तर तुम्ही चावाल का त्यांना? ज्या पद्धतीचे तुम्ही उत्तर देता ना, मी तुम्हाला सांगते जनता कधीही तुम्हाला माफ करणार नाही. एक शेतकरी कुटुंबातील मुलगी जिने आत्महत्या केली, माणूस आत्महत्या केव्हा करतो याचं कारण तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे, परंतु कोणाला तरी पाठी दडवण्याच्या मागे तुम्ही जो हा कारभार चालू केलेला आहे. मात्र महाराष्ट्र महिला काँग्रेस, तुम्हाला सांगते, पूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या तर्फे रुपालीताई चाकणकर आणि मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे याची मागणी जिल्ह्यातून करणार आहे. कारण तुम्ही अकार्यक्षम आहे हे प्रत्येक वेळेस दिसून आलेलं आहे. पुण्याच्या सुद्धा प्रकरणामध्ये तुम्ही क्लीन चिट दिली. प्रत्येक वेळेस तुम्ही ज्या पद्धतीने करताय, महिलांना सुरक्षा तुम्ही देण्यास अपात्र ठरले आहे. महाराष्ट्र महिला काँग्रेस या सर्व गोष्टीचा निषेध करताय. आज आम्ही बीड इथे जातो आहे. ज्या दिवशी हे प्रकरण घडलं, सर्वात पहिले महाराष्ट्र महिला काँग्रेसची टीम त्या ठिकाणी गेली. आम्ही लागली सगळ्यांशी संपर्क साधला, घरच्यांशी संपर्क साधला. अत्यंत बिकट परिस्थितीतून आज एक डॉक्टर मुलगी, जिला या विकृत सरकारमुळे आज आत्महत्यास प्रवृत्त व्हावं लागलंय. वेळीच जर तिला न्याय मिळाला असता तर आज ही वेळ आली नसती, परंतु तुम्हाला हे कधीही कळणार नाही. कारण ज्या पद्धतीचं स्टेटमेंट रुपालीताई चाकणकर तुम्ही म्हणता, मी नाही त्यातली कडी लावा आतली, असा प्रकार तुमचा नेहमी चालू असतो, परंतु आता खपून घेतल्या जाणार नाही. काल महिला आयोगाने संपदा मुंडे यांच्याबद्दल पत्रकार परिषद घेऊन एक तरफा क्लिक चिट दिली. त्याच्याकडे तुम्ही महिला काँग्रेस म्हणून कसं बघता? मला तर असं वाटतं की जज म्हणूनच रुपालीताई चाकणकर यांना बसवलं पाहिजे. ज्या पद्धतीचं स्टेटमेंट रुपालीताई चाकणकर नेहमी करतात, मला तर कधी कधी वाटते की त्यांनी स्त्री जन्मात जन्म घेऊन चूक केलेली आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार, ज्या पद्धतीने महिला आयोगचा कारभार चाललेला आहे, जनतेला माहिती आहे की तुम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्र चाललाय. देवाभाऊ, कुठं चालला हा महाराष्ट्र? महिलांच्या म्हणजे सुरक्षेचा फार मोठा प्रश्न भेडसावतोय. महिलांनी घराच्या बाहेर निघावं की नाही हे मला सांगा. रुपालीताई, एकीकडे तुम्ही क्लीन चिट देता, मला असं वाटतं तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे, त्याचबरोबर तुम्ही राष्ट्रवादी पार्टीच्या अध्यक्ष आहे. तुमच्या ऑफिसमध्ये महिलांना तुम्ही नाचवता, त्याकडे तुमचं लक्ष नाही, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. उलट तुम्ही असे प्रश्नाचे उत्तर देता की
म्हणजे मी नाव नाही सांगणार, यांच्या काळामध्ये सुद्धा नाचत होत्या. एखादं साप येऊन तुम्हाला चावला तर तुम्ही चावाल का त्यांना? ज्या पद्धतीचे तुम्ही उत्तर देताना, मी तुम्हाला सांगते, जनता कधीही तुम्हाला माफ करणार नाही. एक शेतकरी कुटुंबातील मुलगी जिने आत्महत्या केली, माणूस आत्महत्या केव्हा करतो याचं कारण तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे, परंतु कोणाला तरी पाठी दडवण्याच्या मागे तुम्ही जो हा कारभार चालू केलेला आहे. मात्र महाराष्ट्र महिला काँग्रेस तुम्हाला सांगते, पूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या तर्फे रुपालीताई चाकणकर आणि मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे याची मागणी जिल्ह्यातून करणार आहे. कारण तुम्ही अकार्यक्षम आहे हे प्रत्येक वेळेस दिसून आलेलं आहे. पुण्याच्या सुद्धा प्रकरणामध्ये तुम्ही क्लीन चिट दिली. प्रत्येक वेळेस तुम्ही ज्या पद्धतीने करताय, महिलांना सुरक्षा तुम्ही देण्यास अपात्र ठरले आहे. महाराष्ट्र महिला काँग्रेस या सर्व गोष्टीचा निषेध करत आहे. आज आम्ही बीड इथे जातो आहे. ज्या दिवशी हे प्रकरण घडलं, सर्वात पहिले महाराष्ट्र महिला काँग्रेसची टीम त्या ठिकाणी गेली. आम्ही लागली सगळ्यांशी संपर्क साधला, घरच्यांशी संपर्क साधला. अत्यंत बिकट परिस्थितीतून आज एक डॉक्टर मुलगी, जिला या विकृत सरकारमुळे आज आत्महत्यास प्रवृत्त व्हावं लागलंय. वेळीच जर तिला न्याय मिळाला असता तर आज ही वेळ आली नसती. परंतु तुम्हाला हे कधीही कळणार नाही, कारण ज्या पद्धतीचं स्टेटमेंट रुपालीताई चाकणकर तुम्ही म्हणता, मी नाही त्यातली कडी लावा आतली, असा प्रकार तुमचा नेहमी चालू असतो, परंतु आता खपून घेतल्या जाणार नाही. म्हणजे स्त्रीने एका व्यक्तीला असौम्य आहे असं मी या ठिकाणी महिला प्रदेश अध्यक्ष म्हणून बोलते. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की त्यांच्या दोघांच्या तक्रारी होत्या, एक महाराष्ट्राची अध्यक्ष म्हणून नव्हे, एक महिला म्हणून मी सांगते की रुपालीताई हे योग्य नाही. ज्या पद्धतीने तुम्ही कारभार चालवता आहे तो कारभार